जी हाँ जीवन लगी दिंडी मला भक्ती रूपी दिंडी या ठिकाणी पोहोचलेली आहे. आपण मोठा धूमधडाक्याने बाबांच्या पालखीचा चांदीच्या रथासहित मिरवणूकचा सोहळा संपन्न केला. आणि त्या गुरुच्या शोभायात्रेच्या सोहळ्यानंतर ह्या सोहळ्यासाठी ज्यांनी योगदान केलं आता बाबा एक सर्व कोणी फुलांची कोणी दुधाची अशा अनेक माध्यमातून ज्यांनी सेवा केली त्यांच्या हस्तही पूजन संप्रदान पालखी जोडीचं असेल इतरांचं पूजन असेल श्री स्वामी 108 मंत्र सेवागिरी महाराजांचं पूजनासाठी अनेकांची पूजनही संपन्न झाले. आणि प्रथमतः या बाबांच्या कृपाशीर्वादाने आपण एकत्र आलो की आता शिवाजी मजा म्हणत असतात बाबाजी नसते तर बाबाजी असते तर असे किती मताचा मुद्दा केला. आपण अत्यंत भाग्यशाली केल्यामुळे आहोत की आपल्याला बाबाजी सारे समजा अधिष्ठान बघा प्राप्त झाला. कारण म्हटलं जातं सामर्थ्य आहे जो जे करी महादेव भगवंताचं अधिष्ठान. म्हणून अशा बाबाजींचा अर्थ जे आपल्या सर्वांना सत्मुखाने आशीर्वाद देत आहेत. नेहमी सिद्धार्थांच्या मृत्यूचर्म आपल्या सर्वांवर ध्यान सुद्धा करता बरं की कोण दिंडीला आलं कोण दिंडीला आलं. आम्हाला वाटतं शिवाजी महाराज येतं की नाही. आता आता सांगितलं की त्यांनी बोलत होतं की काय प्रेम सेवा असेल त्यांनी बरोबर त्याने खेचून आलं की टाळलं बसायला. आपण दाणे दाणे बीक आहे तसं या नूतन दिंडी सोहळ्यामध्ये ज्यांचं नाव लिहिलं दिंडी सोहळ्या आहे बीक आहे आणेवाले का तो शिवाचं नाव लिहिलं होतं काकाचं गोरे बंधू आपले रामेश्वरजीचं. आता सांगितलं की ते तिसरा कार्यक्रम आता एवढ्यात की या जोरनगरीमध्ये ज्यांना महत्व कळालं की आणि असे आता सांगितलं जाणते गुरुबाजीची जीवनकरांना कळालं काय कळालं बघा वाटेच बाबाजी वाटेच बाबाजी कळालं. आणि ते कधी वस्तू कळाली माहिती का पार आपले परिश्रमता ते कुठे आहे हा परंतु देखील जर त्यांची जावई सुद्धा जरूर घालायची आपली व्हिडिओ मग आपण काय जाते का बघा पेनाकेश्वर कारण बाबाजींना साक्षात्कार ज्यावेळेला झाला ना पुढं अंदरसूला त्यावेळेला भगवान नागेश्वराने काय आदेश दिला होता बाबाजींना पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार काय सांगितलं होतं पिनाकेश्वर जीर्णोद्धार करू बघा. आणि तो आदेश आणि त्या आदेशाचं पालन करून बाबाजी पुढे आले होते. पिनाकेश्वर महादेवच्या डोंगरावरती कशी आली माहिती का ते एसटीनं शंकर नावाच्या व्यक्तीने बघा बाबांना तिथे बसून दिलं ते बाबा आणि ती मग ती सुद्धा एसटी बरोबर आहे बाबरोबर बसून आली. मग पुढे उतरून दिलं त्यांना सगळं जात्या घाला उतरून दिलं. हा जाते गावला उतरून दिलं आणि ते शंकर बघा कुठे गेलो तर काय तपासा कुठे गेलो तपासा म्हणजे प्रत्यक्ष भगवंताने बघा बाबाजी अजून काही पोचून लक्षात द्या लागे फिट बघा जसं शिष्याने गुरुशी कसं राहिलं पाहिजे म्हणजे आता जेवर करून फिटायचे लक्षात घे
तसं सगळं फोनवर विषय झालं का मला ड्रायव्हरचे शब्द बरं का ते मोसाईमध्ये काय करायचं ट्रॅक्टरने जातो ते मुस्लिमी तयार करायची म्हणजे भाऊसाहेब भाऊला त्या ठिकाणी संपर्क करण्यात आला होता आणि मग त्यांनी सांगितलं कार्यक्रम आहे आणि मग ज्या अनुषंगाने त्यांनी आजच आम्हाला त्या लांबणगावला सांगितलं लांबणगाव सांगितलं उद्या ना उद्या सुद्धा ते सेवा ट्रॅक्टरची सेवा करणार ज्या टाळीवर मग त्यांना सांगितलं हजर घेऊन ट्रॅक्टर सेवा करणार कोण नावा काय नाव माहिती निखिल खैरनार हा ऋषिकेश थेटे आहे पुढे ऋषिकेश थेटे आणि निखिल खैरनार हायवर टाळीवर पुढे 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 सारथी महत्वाचं बघू तर श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाचे साथ लक्षात घे ते युद्ध जिंकलं की लक्षात सारथी आता हे सारथी स्वार्थी नाही का सारथी भावांचं सारथी ट्रॅक्टरच्या रूपाने ते बघा सेवा करण्यास उपस्थित राहणार आहेत आणि थेटे भाऊ आणि खैरनार चांगले बघा जेवणची सेवा काय एकदम आपण म्हणतो काय त्यामध्ये एक शक्तीला सामर्थ्य जेवणामध्ये असते निखिल बहिरण पंचवरण आपल्या विधीमध्ये आहे ना निखिल पंचवृत्ती घेऊन त्या टाळीवरून आगमन करतात बघा सेवेचं महत्व बघा गुरुसेवेचं महत्व नाथ महाराजांना विचारला गुरुसेवेचं महत्व कोणाच्या स्वामी विवेकानंद महाराजांना विचारलं गुरुसेवेचं महत्व हनुमंतजीला हनुमंत यांना विचारायचं बराच करा गुरुसेवेचा महिमा मोठा केला ते गीतामध्ये आहे ना ते 2 मूळ कडे म्हणा बाबाजींचा आदेश या ठिकाणी आहे आणि एक गीत मौनी बाबाचे मंदिर मी सादर करतो हा टाळीवर सगळं आता ती गीतामध्ये वाचत तालावर मौनी बाबाचे मंदिर मौनी बाबाचे मौनी बाबाचे संपत्ती त्याच्या पुण्याची गणना नाही हो त्याच्या पुण्याची गणना नाही गुरु सेवेचा महिमा गुरु सेवेचा महिमा मोठा नाही आनंदाला मोठा नाही आनंदाला तर टाळीवर मिळणारा गुरुसेवेचा महिमा मोठा ते आनंदाला मोठा किती ते आनंदाने सांगू सदुर आहे मला खरा आनंद आनंद परमानंद कैवल्य पद म्हणून असा बाबांच्या सर्वांना बघा इथं
जेऊरच्या आश्रमामध्ये मंदिरामध्ये मोठी रूपाने बाबा सर्वांना काय करतात दर्शनाचं. आणि आता अंगेवर बघतात बदल 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 सुंदर असं बघा. थंडी बाजू नये म्हणून दरवाजाचं नियोजन केलं. बाबांचे पावित्र्य राहावं म्हणून त्या मूर्तीला सुद्धा काय काचेचं सुंदर बघा काय केलं शोकेस बघा शोकेस केलं. आणि खिडक्या बघा वारी होऊन सर्व विधीवाले सुरक्षित राहावे की नाही अशी सर्व काळजी बघा आमच्या भाऊन घेतली. त्या टाळी मला वाटतं तो विचार कर ना किती बाबाजींना आनंद वाटत आहे. किती बाबांचा आत्मा प्रफुल्लित फुलासारखा. अशा जी पालखीमध्ये आपल्या सर्वांच्या अशा येत आहेत. आपल्या सर्वांच्या राजांमध्ये बघा मी एवढे बसले ना तुमच्या राजा येते आता कोण येऊन बसले आहे की म्हणून तुम्ही एकदम शांत परीक्षमध्ये म्हणून अशा बाबांच्या चिन्ह सारखा निर्णय करूया. आपल्या मनात येईल हनुमान जे असते जे श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान जे असते रामधर्मा सर्व देवी देवतांचे चरणी वंदन. पिनाकेश्वर महाराजांचे चरणी वंदन. या बाबांच्या पदस्पर्शाने अनेक वेळा पवित्राने पाहून झाले की जेवढं किती वेळा बाबा आले असतील किती वेळा आले जाईल नाही बाबाजी किती वेळा आले बरं म्हणून काय म्हणलं जातं गगन में कितने गगन के तारे कोई गिन नहीं सकता. सुनो वैसे जनार्दन बाबा ने हमको दिया हुआ आशीर्वाद जेहूर वालों को दिया आशीर्वाद उनसे कोई छीन नहीं सकता. म्हणून जेहूर वाल्यांनी कोणता प्याला घेतलाय जाम पे जाम पिओ तो सिर्फ रात गुजर जाएगी. कमी सांगतो इथं येताना थोडस रस्ता आमच्या साहित्य मंडळाची गाडी आम्ही जरा चुकलो येताना लामणगाववरनं. एक भेटलं रस्त्यामध्ये ते लंडन होतं. म्हटलं जेहूरला जायचंय ते म्हणे जा खाल्ला गेलो रस्ता संपला. इथं परत एक भेटलं ते म्हणे जा वरला गेलो तिकडे रस्ता संपला. ओम जनार्दनामा जप केला आणि जेहूर पर्यंत पोहोचलो. बाबाजींनी जे सांगितलं की जाम पे जाम पिओ तो सिर्फ रात गुजर जाएगी. एक दारूचा प्याला फक्त एका रात्रीची सोबत असतो. जाम पे जाम पिओ तो सिर्फ रात गुजर जाएगी. प्याला जनार्दन नाम का पी तेरी जिंदगी सुधर जाएगी. तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून अत्यंत गोड असा प्यालावर आमच्या जेहूर केला मग बाबा तुमचं नाव गोड भजनाचं संमेलनाचं वेळ भक्तीचं वेळ विधीचं वेळ आजीचं वेळ असा आणि वेळ बघा बाबाजी या जेहूर करायला लागले. दररोज विधीचा पाठ सुंदर बघा माईक करत होतो ना माईक करत होतो बघा विधीचा पाठ होतं बटन आपल्या बाबांच्या मूर्तीसाठी दररोज केलं जातं. आणि आमच्या गुरु बंधूंनाही बघा भगवंतांनी प्रेरणा दिली गेली आणि त्यांनी काय केलं भूदान त्यांच्या परिवाराने केलं. टाळून त्यांच्याही बघा परिवार आजूबाजूचं कोणी करी त्यांचं नाव का बागीनं बांधाच बागीनाथ बरोबर नाशक भर त्रिमूर्तीच आणि आमचे यांचं नाव काय सर बोल आपले यांनी की शासनाच्या माध्यमातून यांना आणखी सहकार्य करून सुंदर असं काय म्हणतात ना हां या ठिकाणी खेचून टाळीवर प्रयत्न करणं ज्यांनी प्रयत्न केले नव्हता तसं आता बघा तिला गोशाळा सुद्धा तयार झाली बघा पण ती भरलागेल सध्या भरलागेल तात्पुरतं मी लोकच आपल्याला गो माताचे दर्शन आपल्या जेहूरच्या आश्रमामध्ये घेणार आहेत. अशा रीती बघा गो या जेहूरचा महिमा किती का वर्णन केलं तर कमीच घेईल. अशा आपल्या सर्दीला लोकांना नमन करूया. आजच्या या दिनेश्वराच्या निमित्ताने संस्कृती आणि संस्कृत आणि संस्कृत भाषा अनेक भाषा या जगामध्ये आपण पाहतो का ऐकतो. मात्र सर्व मेन कोणती भाषा आहे सर्व भाषांची जननी कोणत्या भाषेला म्हटलं जातं संस्कृत भाषेला संस्कृत
ती दे त्याला देवाची भाषा म्हणलं जातं म्हणून आपण बरं का आज बालमुखात सुदान सर्व मिळेल काय वाजायचं बालकलासाठी जथा सदमिद्वृधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवि दिवि देवानगुं रातिरभिनो निवर्तताम देवानगुं सख्यमुपसेतिमा वयं देवान आयुः प्रतिरन्तु जीवसेतान् पूर्वया निविदाहुमहे वयं भगं मित्रमदितिं दक्षमश्विनम् अर्यमनं वरुणगुं सोममश्विना सरस्वतिनः सुभगामयस्करत तन्नो वामयो भुवातु भेखजन् तन्माता पृथ्वी तत्पिताद्योः तद्ग्रावाणः सोमसुतो मयो भुवस्तदश्विना तनुदृन्दिष्ण्याजुवम् तमीशानं जगतस्सुस्पतिन्धियं जिन्वा मवसे हुमहे वयं स्वस्तये स्वस्ति न इन्द्रो वृधश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु बृहदश्वा मरुतः वृष्णिमातरः शुभं यावानो विदते खुजगमयः अग्निजिह्वा मनवः सूरचक्षसु विश्वेनो देवा अवसागमन्यः भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षरबीजजत्राः स्थिरैरङ्गैः सष्टुवागुं स्वस्तनूभिर्वशे महि देवहितं यदायुः शतमिन्नु शरदो अन्ति देवा जत्रा नश्चक्राजरसन्तनूनां पुत्रासु जत्र पितरो भवन्ति मानो मद्यारिरिखत जुर्गन्तोः अदितिर्द्यौरदितिरन्तरिक्षमदितिर्माता स पिता स पुत्राः विश्वे देवा अदितिः पञ्चजनामदितिर्जनित्वं द्योः शान्तिरन्तरिक्षगुं शान्तिः पृथ्वी शान्तिरापः शान्तिरोखदयः शान्तिः वनस्पतयः सर्वगुं शान्तिः सामा शान्तिरेधि जतो यतः समेहसि ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः सुशान्तिर्भवतु शांती झाली काय बघा मंत्रामध्ये सामर्थ्य असतं की मग आपल्या ऋषी मुनींनी प्रत्येक मानवाच्या मनुष्याच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घे बघा आरोग्याची काळजी बघा या शिक्षणाची काळजी प्रत्येक गोष्टीची काळजी बघा कपड्याला त्याची काळजी असेल अनेक प्रकारची काळजी खाण्यापिण्याचं आपल्या ऋषी मुनींनी घेतली आणि त्यानुसार आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सगळं सणवार काहीतरी सणवार सुद्धा त्या माध्यमात बघा काळजी फिट केली अशाने मात्र आजकाल काय झालं ही सर्व मंडळी बघा संकरितच्या मागे कशा मागे आहेत संकरित गाय संकरित भाजीपाला संकरित धान्य संकरित फळभाग सर्व कार्यक्रम काय झाला संकरितचा सुरू झाला आणि तुम्ही लोक त्याच्या मागे का लागले माहिती का लागले पैसे जास्त मिळत आहेत उत्पन्न जास्त पैसे जास्त उदाहरण होतं बघा आपली गावरान गाय 2-5 लिटर दूध देते संकरित गाय किती दूध देते 15-20 लिटर म्हणून सांगा 15-20 लिटर दूध देणे गाय पाळी माणूस का 2-5 लिटरचे दूध गाय पाळी सांगा साधा विषय घेऊन लक्षात मात्र आपल्याला हे समजलं नाही काय समजलं नाही या दुधामध्ये काय आहे
आणि या दुधामध्ये काय आपल्याला बघा आरोग्य बघा आरोग्य महत्वाचं की आणि मग आरोग्य जर महत्वाचं आहे तर मग कोणतं दूध भारी सांगा बरं मग आता बघा ते विषयुक्त आहे काय संकलित म्हणजे काय विषयुक्त त्या दुधात अनेक प्रकारच्या बघा कॅन्सर सारखे आजार होऊ शकतात अनेक प्रकारच्या बघा व्यथा दुःख विघ्न संकट आजार म्हणजे रोग आजार म्हणा कशाने त्या दुधाने होऊ शकतात आणि अनेक तज्ज्ञांनी ते बागेतच गेलो बरं का पुढे भविष्यामध्ये म्हणते असं जर चालू राहिलं तर प्रत्येक घरामध्ये काय कॅन्सरचे आजार असतात म्हणून मुद्दा लक्षात घ्या आता बघा हे फुलं आहे की नाही फुलं सांगा याला सुगंध आहे का कारण संकरित तयार झाली काय झाली बरं काय तयार झाली संकरित सुगंधाचा पत्ता नाही ना प्लॅस्टिक जे बरे की नाही मग प्लॅस्टिक सांगे प्लॅस्टिकमध्ये याच्यामध्ये काय फरक सांगा ना म्हणून आता म्हणून का बाबांनी आता काय बघा आश्रममध्ये काय केलं माहिती आहे का फुलं तुमची फुलं बघा तर बंद करणार बाबा काय फुलं तुमची फुलं यायचीच नसतं हे फुलं वापरायचीच नाही आपल्याला कोणते फुलं वापरायचे देवाच्या पूजेला किंवा कोणत्या गोष्टीला लक्षात ते कोणते फुलं वापरायचे मग बरं का डुप्लिकेट नाही देवाला डुप्लिकेट आपण देवाला डुप्लिकेट सांगत नाही लक्षात मग कोणते फुलं वापरायचे बघा सुरुवातीला तुम्हाला सर्वांना जड जाईल आपण आधी कडू नंतर नाही तर मग आधी गोड नंतर कडू तुमचा आता कार्यक्रम कोणता चालू आहे आता आधी गोड तुम्हाला गोड लागून राहिलं शेवट मात्र कसं आहे कडू मला लक्षात कडू लक्षात मग तुम्हाला सांगेल सर्व शेतकरी बांधवांना विनंती करा काय विनंती आहे कोणता विचार करा आरोग्याचा विचार करा आणि जे काही आपण अन्नधान्य पिकवतो फळे भाजीपाला पिकवतो ते आपण विषमुक्त पिकवतो का विषयुक्त पिकवतो याचा गांभीर्य विचार करा आता सांगा हे जे उत्पन्न केलं पिकं गेलं जातं किती लोक तुम्ही औषधे मारता की सर औषधं कशी येते विषयुक्त आहे की लक्षात द्या आणि अनेक जीव मरतात त्या वगैरे आपल्या भारतीय संस्कृतीने काय सांगितलं किती सुंदर बघा उपाय दिले की चला पहिला उपाय कोणता गोमूत्राचा कोणता आता का असं आपल्या वेळेच्या आता आम्ही गोमूत्र सर्व कार्यक्रम बरं का गावाला गोमूत्र झाडाला सर्व गोमूत्र असतात आणि सेंद्रिय शेतीवर आपलं जे खत आहे गांडूळ खत कंपोस्ट खत शेणखत असं तयार करायचं तेच बघा तेच वापरायचं रासायनिक आणायचंच नाही लक्षात घ्या रासायनिक खत वापरायचं पहिल्यांदा तुम्हाला त्रास होईल काय त्रास होईल उत्पन्न कमी होईल कष्ट जास्त कमी हे कसं बघा गाव हे कसं आहे मोठ्याले मिरच्या असतील मोठ्याले बोर असतील मोठ्याले पेरू असतील की सांगा लक्षात घे आता हा पेरू मोठा पेरू आणि आपला गावरान पेरू किती स्वादिष्ट आपला गावरान पेरू घेऊ आणि किती सुगंध बघा किती सुगंध त्या पेरूचा येतो आपल्या गावरान पेरूचा नाही आम्हाला त्याला अमृतफळ काय म्हणजे पेरूला पण अमृतफळ का सर्वात बघा श्रेष्ठ पेरूचं फळ सांगितलं जातं कारण अमृतफळ म्हणजे काय ज्याचा एक सुद्धा कण सुद्धा वाया जात नाही बघा सगळं खाला तरी असेल नारसाऱ्यासारखे काय की म्हणून अमृतफळ त्या पेरूला म्हणलं जातं ना आता संकरित कसा कोणता तयार केला संकरित नाही का तयार केला पेरू एवढा मोठा आहे काय बरं का हातात सुद्धा मावत नाही बरं का एवढे मोठा आहे पेरू तयार झाले मग सांगा त्या पेरूमध्ये कोणते काय सांगा कोणते जीवनसत्व आहे कोणते त्याच्यामध्ये बघ आपल्याला या जीवनासाठी लागणारी घटकद्रव्ये आणि टेस्ट त्याला काही चव आहे का मग आता तुम्ही लोकांना त्या नदी लागले मग कोणत्या नदी लागले नाही की आता बाबांनी सांगितलं तुम्हाला आता गोड वाटेल काय वाटेल गोड वाटेल सर्व तुम्हाला गोड वाटेल माझं शेवट कसा आहे म्हणून बघा सर्व शेतकरी बांधवांना बाबांची विनंती की आपण सेंद्रिय शेती कोणती शेती केली पाहिजे सेंद्रिय आपण तर जुनं देश होणार आता सांगा पूर्वी होते का सांगा पूर्वी लोक भारतामध्ये जन्माला जात होते ना राहत होते ना आहे की नाही ते बघा जगत होते मस्त बाकी सर्व आनंद समाधानी होते अशा
आता तर काय सर्व असून सुद्धा माणसं समाधानी आहे का? किती काही पैसे गाव आता इकडे एवढं बसेल ना, कोणी लाखाच्या खाली नसेल बरं का, लक्षात घ्या. कोणी लाखाच्या खाली तुला फायदा मिळणार लक्षात घ्या. सब लखपती बन गे. मग आता समाधान आहे का? तर दररोज कार्यक्रम चालू बरं का. कांदे झाले का, वांगे झाले का, थोडके भोपळे झाले का, कार्यक्रम चालू लक्षात. आणि गाय बघा संकरित गाय लक्षात. म्हणून याला बघा खर्च सुद्धा कमी केली. सेंद्रिय शेतीला खर्च कमी, माझा कष्ट जास्त आहे बघा. इकडं खर्च जास्त, कष्ट कमी, त्याच्याला रासायनिक केला असं. म्हणून सर्वांनी बघा एक विचार, जर गांभीर्याने बघा विचार करा की आपण नेमकं काय केलं पाहिजे लक्षात. म्हणून अशा या दिंडीच्या निमित्ताने हा बघा मला सांगायचं. त्याचपर्यंत श्रमंतावर का की आपण जे इंग्रजी भाषेचा प्रयोग करतो ना, ते सुद्धा काही चुकीचं बघा. काही चालू लक्षात. चुकीचं म्हणजे कसं बघा, जसं लहान पोरं त्या आईला काय म्हणायला लागले, काय म्हणायला लागले. आता मम्मी शब्द मराठी का इंग्रजीचे ना, मग त्याचा मराठीचा अर्थ काय होतो? डेड बॉडी म्हणजे का मसाला घालून ठेवून प्रेत केली. मग सांगा आता पित्यानं की जो मुलगा जन्माला, तो मुलगा आपल्या आईला काय म्हणतो म्हणजे बेइज्जत. काय आईचे काय येतो बेइज्जत म्हणजे शान राखतो, शान वाढवतो का बेइज्जत करतो? इंग्लिश शब्द मग रत्न करतो. इंग्लिश शब्द वापरून तो मुलगा आईची बेइज्जत करतो का शान वाढवतो? सांगा ना. ते कळलं ना आपल्या लोकांना. ते म्हणते माझा पोरगा इंग्लिश मिडियमला आहे, आणि ते कशाने जातं? स्कूल बसने जातं. 1 2 3 4 ABCD. काय बघा अवस्था आपल्या काही लोकांनी लक्षात. म्हणून नीट विचार करावा. याचं बेइज्जतीचं काम बघा. भारतामध्ये राहून आईची बेइज्जत सांगा करणारी मुलं, सांगा ना काय बरे सांगा, काय संस्कार मुलांना. आणि बापाला काय म्हणायला लागले? आपली मराठी भाषा बापाला काय म्हणते? दादा, आप्पा, अण्णा, भाऊ, तात्या, काका. ती सुंदर शब्द केले बरोबर. आणि ते आपण दिले सोडून, आणि काय सुरू केलं म्हणजे तुम्ही लोकांनी काय केलं? सख्या आईला घरातून काय केलं, आणि कोणत्या आईला घरात घातलं? सावत्र राहिला. आपल्याला काय करायचंय? मम्मी पप्पा चले जाओ. आपल्याला काय करायचंय? मम्मी पप्पा चले जाओ आणि आई बाबा आ जाओ. कसं आहे बरं का माझी भाषा? बरोबर का चुकीचं आहे? चुकीचं का बरोबर आहे? हात वर करा ना. केलं बाबा जे बोलून राहिले तुम्हाला चुकीचं का बरोबर वाटतं? मग तुमचं निदान कमीत कमी. पण आता ते भाषा वापरू नका बरं का, तर त्याला अर्थ आहे. नाही तर बाबा तुम्ही म्हणते बाबा तुम्ही फक्त बोलत राहा, फक्त ऐकत राहतो. फक्त काय ऐकायचं पण काय म्हणता ना, ऐकत पण ऐकत नाही. काय ऐकत पण ऐकत नाही, अशी अवस्था नको. म्हणून बघा विनंती सर्वांना, प्रत्येक इंग्लिश शब्द वापरताना काय करा, त्याचा अर्थ लक्षात घेऊन वापरावा. अर्थ जर माहीत नसला ना तर वापरू नका. आता सांगा जर गाव आता बरीच मंडळी बसेल, जर बाबा तुम्हाला म्हटले यू आर फुलिश आणि डोंट, काय म्हणले तुम्हाला लोकायला? बाबाचा तुमच्या लोकांना काय म्हणले? यू आर फुलिश अँड डोंकी. आता ज्यांना अर्थ समजला ते काय म्हणतील? बाबाचं कम्प्युटर इज नॉट रॉंग, नॉट क्लिअर, रॉंग झालं. ज्यांना समजलं ते म्हणतील बाबाने आमचं कौतुक केलं, बाबाने आमचं अभिनंदन केलं. असेल हे कोण म्हणते? ज्यांना समजलं नाही असेल. म्हणून मग त्या लक्षात काय, इंग्रजी शब्दाचा अर्थ काय करा समजून घ्या, तर त्याचा वापर करायचा. जर माहिती नसेल ना वापरू नका. हा तर त्याचा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून सर माता पित्यानं इंग्रजी जरूर शिका. माता काय शिका त्याचा अर्थ शिका. अर्थही शिका, नाही तर अज्ञानातून मग वापरून बेइज्जत करू नका. असे अनेक मुद्दे बघा आपल्याला या ठिकाणी बाबांना पाहायला लक्षात. म्हणून आजच्या दिंडीच्या निमित्ताने मला काय मुद्दे लक्षात घ्यायचं? पहिलं काय करायचं? शेतीचा का शेतीचा? सेंद्रिय बघा, सेंद्रिय शेती करा. लक्षात, सेंद्रिय शेती.
दुसरं काय सांगितलं आणखी? गाय गाय काय सांगितलं? गाय कोणती पाळायची आपल्याला? आपली सख्खी आई. सख्खी आई की नाही? स्वतःची आम्ही सख्खी आई. मग तुम्ही कोणती घरात घातली? आता सावत्र आहे. काय लक्षात? हे सावत्र आहे काय कामाची नाही. ती तेवढ्यापुरती तुम्हाला काय करील? जीव लाईल. मात्र पुन्हा लक्षात नाही. तुमच्याकडे बघा लक्षात द्यायला देणार नाही. म्हणून अशा रीते तो तुम्हाला तिसरा मुद्दा कोणता सांगितला आपल्याला? आई वडिलांना आपली संस्कृती काय म्हणते? मातृदेव पितृदेव. असा असताना आपण जर शब्दप्रयोग चुकीचा जर केला त्याला का बेइज्जत होते की. म्हणून ही बघा विनंती, शब्द वापरू नका. कोणते वापरू नका बघा इंग्रजी शब्द ज्याचा अर्थ माहिती नाही, ज्याचा अर्थ काही डेंजर हे वापरायचे. अशा रीतीने बघा आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला सुंदर मुद्दे शाहूजी महाराज असतील, गुरुसाहेबाबद्दलचे आणि आपल्या हरिमुक्तेश्वर असतील त्यांनी आपल्याला काय सांगितले, आपल्या सर्वांना सांगितले की. मग त्या अनुषंगाने आता आमचे गुरुकुलचे विद्यार्थी बघा या ठिकाणी आपल्याला सर्वांना बघा गुरुसेवेचा महिमा, गुरुनामाचा आणि गुरुसेवेचा महिमा नागपाळाचं भागवतांनी वर्णन केला बघा. ते आपल्याला आता ऐकू बघा. टाइम होता ना. अध्याय 35. सद्गुरूंचे नाम मात्र त्याचे आम्हा वेदशास्त्र. हा गुरुसेवेचा गुरुनामाचा महिमा. हा ठीक आहे. पहिले घ्या अध्याय किती दावा. हा अध्याय 35. सद्गुरूंचे नाम मात्र त्याचे आम्हा वेदशास्त्र. सकळ मंत्र वरिष्ठ मंत्र नाम सर्वत्र गुरूंचे. अर्थ सद्गुरूंचे नामच केवळ आपल्यासाठी वेदशास्त्र दृष्टांत आहे. गुरुनामाचा गुणाचा मंत्राचा महिमा ते त्र्यंबकराज यांनी वर्णन केलं बरं. आता पुढे अध्याय क्रमांक 11 वही क्रमांक 1523. गुरुनाम घेता मुखे कळी काळ पाहूनच शके त्यांची सेवा करिता हरिके पाया मोक्ष सुखी लागते. अर्थ सद्गुरूंचे नाव घेतात कळी आणि काळ भक्ताकडे पाहू शकत नाही. सद्गुरूंची सेवा केली तर मोक्ष सुख पायाशी चालून येते. म्हणजे बघा गुरुचं नाम जर घेतलं तर तिथे कोणी येत नाही कळी आणि काळ. म्हणून बघा आपण ऐकतो की नाही. एखादा ॲक्सिडेंट झाला आणि तो काय म्हणतो मी बाबांचं स्मरण केलं. बाबा स्मरण काय झालं? स्मरण केल्यामुळे मला काय मी त्या ठिकाणी वाचलो असेल म्हणजे कळी. तिथे काय कळी हां काळाला पण वेळ आली नंतर म्हणतात त्या गोष्टीला. आणि पुढे काय म्हणले? त्यांची सेवा करिता हरिके. अशा गुरूंची जर सेवा जर केली तर मोक्षाने सुखाकडे जायची आवश्यकता नाही. तर मोक्ष सुख पुढे येतं गुरु सेवा करण्याच्या चरणाशी. असा महिमा गुरुसेवेचा आहे. आणि म्हणून अशी गुरुसेवा करणारे जीवकुजा टाळी वाजून पुरेसे आम्हाला वाटतं. आणि पिनाकेश्वर बोलून चालत म्हणतात श्रमदान परम किती महत्वाचे. त्याच अनुषंगाने आपण मार्गात दक्षिण काशी नाही का पुन्हा मला दक्षिण काशी म्हणतात. त्या ठिकाणी आता 8 आणि 9 मार्च 8 आणि 9 मार्चवर 8 आणि 9 मार्च या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये एक इतिहास बघा. इतिहास कसा घडू शकतो आपलं याचं दर्शन आपल्याला होणार आहे. ती उत्तर काशी आणि पुन्हा म्हणजे दक्षिण काशीवर. तिने आईलाबाईने काय केलं? आईलाबाईने घाट बघा काय त्या गोदावरीच्या तिने घाट बांधला. घाटवर आणि किती मंदिरं बांधलेले 12 ज्योतिर्लिंगाची 12 मंदिरे. आणि इतरही अन्नपूर्णा असेल यज्ञेश्वरी माता अशा अनेक मंदिरं बघा त्या आईलाबाई वकाराने बांधलेली. मग त्याची परिस्थिती काय झाली? आता परिस्थिती काय झाली? फार दूर तशी झाली दर्शनाने. म्हणून त्या अनुषंगाने बघा सर्वांच्या माध्यमातून आपण त्या निघा करणार आहोत.